महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, महिला बाल विकास विभाग सातारा। सद्यस्थितीत कोविड-19 या रोगाचा वाढलेला संसर्ग आणि त्यामध्ये बाधित व्यक्तींचे आणि मृत्यूंचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे। काही प्रसंगी कोविड-19 या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता जास्त आहे। या अनुषंगाने कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर कृती दल म्हणजेच टास्क फोर्स गठीत करण्यात आलेले आहे। सर्व सुजाण नागरिकांना विनम्र आवाहन। माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा तसेच महिला आणि बाल विकास विभाग यांचे तर्फे विनम्र आवाहन। कोविड-19 या महामारीच्या कालावधीमध्ये ज्या बालकांचे पालक मृत्युमुखी पडलेले आहेत तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नाही अशी संकटामध्ये सापडलेली बालके आपणास आढळून आल्यास अथवा त्यांची माहिती मिळाल्यास कृपया चाइल्डलाइन टोल फ्री क्रमांक 1098 या क्रमांकावरती संपर्क साधावा। आपणास विनंती करण्यात येते की अशा मुलांची नावे आणि फोटो सार्वजनिक करणे कायद्याने गुन्हा आहे। अशा मुलांची माहिती फक्त 1098 या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी। अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा यांच्याशी संपर्क साधावा।